समालोचक परिवार, आमचे आदरणीय अध्यक्ष मोरेश्वरजी गवळी साहेब, उपाध्यक्ष मोहनजी भोईर, उपाध्यक्ष राजेंद्रजी पाटील आणि आमचे सगळे सहकारी या स्पर्धेला पत्र जय बजरंग कारिवली संघ. थोडासा मार्ग खडतर होऊ शकतो, परंतु जर ना तर क्रिकेटमध्ये ना अगर ना मगर, दिखाओ अपनी जिगर और बदल दो अपना फिगर. बहुत बढ़िया. व्यक्तिगत पहला टीम का दूसरा ओवर लेकर खुद सेनापति कैप्टन संदीप नाइक. आई लाइक संदीप नाइक, बहुत बढ़िया गेंदबाज. 14 रन बने हैं. बहुत बड़े खिलाड़ी माने जाते हैं संदीप जी नाइक. उनके सामने लेफ्ट हैंडेड बल्लेबाज बालाराम आड़े बैट से खेलने की कोशिश. जी हाँ, गेंद धीमी गति से जा रही थी, लेकिन यहां पर रनिंग बिटवीन द विकेट. बहुत बढ़िया. और देखते ही देखते 2 रन पूरे. स्कोर बनता हुआ 16 का डोला. बहुत बढ़िया. किसी भी तरह के विकेट का पतन नहीं हुआ. और संदीप नाइक का रनिंग बिटवीन द विकेट हम देख रहे हैं कि धीमी गति का रनअप लेते हैं, हल्का सा अपने हाथों से गेंद को छोड़ते हैं, बल्लेबाज के चहलकदमी को, फुटवर्क को बेहतरीन टटोलते हैं, लेकिन उसके बावजूद बालाराम ने हल्के हाथ से स्वीप किया और उसकी बदौलत 2 रन. अभी तक डाली गई गेंदें 7, स्कोर बना हुआ 16 बगैर किसी नुकसान पर. कशमकश, दोनों भी टस से मस नहीं हो रहे. और यहां पर ठीक से बल्ले पर आई नहीं थी, डांट गेंद. बहुत बढ़िया कमबैक. संदीप नाइक जानते हैं कि यहां पर अभी मुझे खुद जिम्मेदारी लेनी होगी, क्योंकि दोस्तों इतिहास गवाह है, जिम्मेदारी लेने वाले लोग कभी ना कामयाब नहीं होते. दरम्यान साजन भोईर कशेली यांच्याकडून खास स्वराज्य कशेली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. गोव्यावरून हे सामने ते पाहत आहेत. धन्यवाद साजन भोईर. आणि नक्कीच चिकने सर, आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत. और यहां पर बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, और 1 रन, जरूर 1 रन था. सर्कल के बहुत अंदर गेंद थी, लेकिन जो रनिंग बिटवीन द विकेट कहेंगे, अभी तक देखते ही देखते रन बना है 18 रन. 1.5 डझन रन बने, लेकिन दौड़ने का सिलसिला अभी भी जारी. मांजरेकर सर, सकाळपासून आपण जर बघितलं तर सर्कलमधून किमान 10 ते 12 वेळा 2 या 3 धावा फलंदाजांनी पळून काढलेले आहेत. यस यस. और मुझे लगता है कि यहां पर स्फूर्तिली जो रनिंग बिटवीन द विकेट है वो हमें देखने के लिए मिलती हुई. अब यहां पर गेंद बहुत उछली है. जो भी रुझान, जो भी परिणाम आएंगे, जी हां, हाथों को लंबा चौड़ा फैलाकर हमारे प्यारे अंपायर ने बताया कि जी हां, दिस इज कॉल्ड वाइड गेंद. यस, फलंदाजाने जेव्हा इशारा केला होता, असं वाटत होतं की फलंदाज यष्टी रक्षकाकडून वाईट बॉल मागतो की काय. हाँ यस. लेकिन हमारे स्फूर्तिले अंपायर जो है, जिनकी सचमुच में बहुत बढ़िया अचीवमेंट हमारे इस पूरे टूर्नामेंट में सुबह से लेकर अभी तक और कल से लेकर परसों तक हम देखेंगे. और इस 2 रनों के साथ स्कोर बनता हुआ 20 रन. जी हाँ, एक स्मॉल पैकेज बना है 20 रन का, जबकि दूसरी ओवर यहां पर दहलीज पर 4 ओवर का यह मैच रहेगा. मार्केट के बहुत सारे लोग अभी खड़े खड़े हमारे मैच का लुत्फ उठाते हुए, चिकने सर आप भी बार बार उनका जिक्र कर रहे हो, शायद आपको सुना और यहां पर तादाद बढ़ी है. और यहां पर हम देख रहे हैं कि नो मैंस, और यहां पर कैच छूटा नहीं. मुझे लगता है वहां पर छक्का गया है. जी हाँ, जिस तरीके से गेंद को हल्के हाथ से मारा था लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, वहां पर शायद लग रहा था कि कैच होगा, लेकिन नहीं. वहां पर बेहतरीन हक्का बक्का रहने वाला बेहतरीन छक्का, और इस छक्के की बदौलत अब जाकर कशेली टीम 26 के बेहतरीन आंकड़े पर पहुंची है. और यहां पर बहुत अच्छा कट किया सहवाग के अंदाज में, बहुत अच्छी फील्डिंग.
जितनी तारीफ की जाए उतनी कम। यहां पर बोलते हैं बहुत कुछ किया था, लेकिन ऐसा लगा कि कुछ नहीं किया। बहुत अच्छी फील्डिंग तो की थी, लेकिन 3 रन, 1 रन जरूर बचाई, लेकिन अगर बैलेंस रखते तो शायद और 1 रन बच जाती। 3 रनों के साथ स्कोर बनता हुआ 29 रन। ये 29 आंकड़ा दोस्तों फरवरी में सिर्फ 4 साल में एक बार देखने के लिए मिलता है, लीप ईयर जिसको हम कहते हैं। फिर से एक बार क्रिकेट, स्कोर बनता हुआ 29 रन, विकेट नहीं गई। फिर से अगली गेंद, और यहां पर धीमी गति की गेंद, बहुत अच्छी गेंद, कमबैक जरूर किया है। और 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 14 रन आए थे, इस ओवर में 15 रन आए। कुल मिलाकर स्कोर बना है 14.50 के अवसर से 29 रन। और खास करके चिकने सर किसी भी तरह का विकेट नहीं गया। आपने इंटरव्यू के दौरान भी बताया था, और खुद संदीप नायक जिन्होंने अपने इंटरव्यू में बात बताई कि मेरी गेंदबाजी उतनी अच्छी नहीं हो रही, और उसी का रिजल्ट भी यहां पर दिखाई दिया। 15 रन बटोरे गए सेनापति को। और मुझे लगता है कि सैनिकों का लक्ष्य होता है सेनापति। अगर सेनापति नाकामयाब होता है तो शायद लड़ाई बिखर जाती है, और अगर सेनापती खुल जाए तो लढाई निखर जाती है। बघा मांजरेकर सर, जसजसे मोठे मोठे सामने येत जातील ना, तसं तसं क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। इथे आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचा सामना आहे जय बजरंग कारिवली आणि स्वराज्य स्पोर्ट कशेली या 2 संघामध्ये। दोन्ही संघांनी एक सामना जिंकून पुढे चाल केलेली आहे। मात्र इथून या दोन्ही संघांना आवडणार नाही की सामना हरावा। इथून प्रोफेशनल क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे। खास करून स्वराज्य कशेली संघाच्या फलंदाजांची, सलामीच्या फलंदाजांची मी तारीफ करेन। 2 षटकामध्ये जी फलंदाजी केली ती अतिशय अप्रतिम फलंदाजी केलेली आहे। दोन षटकामध्ये धावसंख्या झालेल्या 29। मला वाटते चिकने सर आपले फॅन फॉलोअर्स जास्त आहेत, सो प्लीज जॉईन विथ अस। आणि या ठिकाणी आपण पाहतोय जय बजरंग कारिवली संघ यांच्या वतीनं प्रारंभिक गोलंदाजी पहिल्यांदा, आणि संघाचं 3रं षटक घेऊन येतोय तो प्रल्हाद। यस, साई सामना करेल प्रल्हादचा। राईट आर्म ओव्हर द विकेट, हॅवी एंड कडून फुलटॉस चेंडू, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल। क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। इथे फुगे डोक्यावर उगवलेले आहेत क्षेत्ररक्षकाच्या। कारण बघा, एक सोपा चेंडू होता, सोपं क्षेत्ररक्षण होतं, आणि इथे अशाच सिच्युएशनमध्ये तुम्ही मिसफिल्डिंग करू शकत नाही। कारण एक धाव ही महत्त्वाची आहे। सुक्या मच्छीला जेवढा भाव असेल ना आठवड्याच्या बाजारामध्ये, तेवढा भाव एक धावेला आहे। प्रल्हाद, राईट आर्म ओव्हर द विकेट। ओहो, यावेळी मात्र स्लॉग इट, चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमारेषेकडे। यावेळी चूक करत नाहीये, मंगेश आहे तिथे उभा। इथे फुगे उगवलेले आहेत फलंदाजाच्या डोक्यावर। मंगेश मात्र ऍक्शन अशी करत जा की आम्हाला इथून वाटेल की आउट आहे फलंदाज। तिथून अशी ऍक्शन करतात की जसा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे। इथे प्रेक्षकांनाही वाटलं होतं की षटकार आहे की काय। आय थिंक अंपायरलाही वाटलं होतं की षटकार आहे की काय, मात्र फलंदाज साई बाद झालेला आहे। चांगला झेल मंगेश, चांगला झेल। हवेच्या विरुद्ध हा फटका मारला होता। साई मात्र हवेच्या विरुद्ध सहज सोपं काम नसते फटका मारणं, मात्र ताकद चांगली होती। कुठे ना कुठे प्लेसमेंट जो होतं ते प्लेसमेंट खराब होतं। मंगेशने चांगला झेल घेत पहिला फलंदाज बाद झाला कशेली संघाचा। 33 या धावसंख्येवर। ज्ञानेश्वर मुकादम ही 3री पार्टनरशिप असेल, सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप। सलामीची पहिली 40 धावांची सलामी दिली होती
वसंत आणि हरेश दुसरी 36 धावांची पार्टनरशिप, संजय आणि निलेश विलासमती राणाल अगोदर जयदुर्गा सूर्य आणि आता मात्र 33 धावांची पार्टनरशिप साई आणि बालाराम यांच्यामध्ये झाली. प्रल्हाद ओव्हर द विकेट. हो लोअर फुल टॉस चेंडू, काय घडते, 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद. मांजरेकर सर, क्रिकेटमध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जोडी टिकली ना, त्याच्यामधून एक फलंदाज बाद झाला, एक साथीदार बाद झाला ना, की त्याच्या लगेच काही मिनिटात किंवा काही चेंडूनंतर दुसराही फलंदाज बाद होतो. असंख्य वेळा इंटरनॅशनल क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. इथे मात्र दोन्ही फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूवर बाद होऊन परतलेले आहेत स्वराज्य कशेली संघाचे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर महेश, नॉन स्ट्राईक कॅप्टन गिरीश मढवी. प्रल्हाद ओव्हर द विकेट हायवे एंडकडून. ओहो, यावेळी मात्र ग्लान्स केलेल्या चेंडूला जाईल चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा सामना खास करून जय बजरंग कारिवली संघाची फलंदाजी आणि स्वराज्य कशेली संघाची गोलंदाजी यामध्ये, मात्र फलंदाजीमध्ये करामत दाखवताना स्वराज्य कशेली संघाची फलंदाज 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 37. एसट्यांवर चेंडू होता, थेट एसटीवर आदळला होता, मात्र धाव मिळत नाहीये. प्रल्हाद चांगली गोलंदाजी हँडल करतोय. 37 धावा धावफलकावर लागलेले आहेत. प्रल्हाद फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने केलेला आहे. उमेश त्या ठिकाणी आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर, मात्र 2 धावा ह्या पूर्ण केल्या जातात फलंदाजाकडून. 3 षटकं संपलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मी तर म्हणेन धावा अतिशय चांगल्या आहेत स्वराज्य कशेली संघाच्या. ज्या वेगाने धावसंख्या वाढलेली आहे, खरोखरच ज्या वेगाने धावसंख्या वाढलेली आहे, नक्कीच कॅप्टन समाधानी असेल गिरीश मढवी. कारण शेवटच्या षटकात आय थिंक 14-15 धावाला तर 50+ होऊ शकतं. आणि 50+ धावा स्वराज्य कशेली संघाची जर गोलंदाजी बघितली तर पुरेशा आहेत. मात्र एक विसरून चालता कामा नये की जय बजरंग कारिवली संघाकडे जे फलंदाज आहेत ते फलंदाज जर रंगात आले तर 50+ धावाही कमी पडू शकतात. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं मांजरेकर सर. क्रिकेटमध्ये 22 यार्डाच्या खेळपट्टीवर तुम्ही जी कामगिरी करता तीच अंतिम कामगिरी असते. तुमच्याकडे 2 ते 3 प्लॅन असणं आवश्यक असते. प्लॅन ए जर अनसक्सेस झाला तर प्लॅन बी अनसक्सेस झाला तर प्लॅन सी, असे प्लॅन असावे लागतात. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वतः प्रल्हाद आताच गोलंदाजी करून गेला, मात्र फेक केली जाते. 2 धावा पूर्ण. सोजन बघा, उमेश आणि सोजन बऱ्याच दिवसानंतर आपल्याला खेळताना दिसले. उमेशला ओपनिंग करण्याची संधी मिळाली, सोजनला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी चर्चा करताना सांगितलं होतं त्यांनी काय मला उमेशने सांगितलं होतं फलंदाजी करण्याची बरीचशी इच्छा आहे, त्याला ओपनिंगला संधी दिली. सोजनने सांगितलं होतं की गोलंदाजी करण्याची बरीचशी इच्छा आहे मला आणि त्याच्यासाठी त्याला गोलंदाजीची संधी दिली कॅप्टन संदीप नाईकने. मात्र दोघांनी चांगली कामगिरी केली. सोजन ओव्हर द विकेट.
हो, सुरेख चेंडू, ब्लॉक ऑल. ऑफ स्टंपचा चेंडू आपण बघितला. यॉर्क चांगला गॅदर केला यष्टीरक्षक संदीप नाईकने. धावसंख्या स्थिर आहे 41. पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचं षटक बघा, कुठे ना कुठे आपण पाहतो सुजन चांगला हाताळताना, कारण स्लॉक षटकामध्ये दबाव असतो तो गोलंदाजावर. इथे गोलंदाजाने दबाव कुठल्याही प्रकारचा घेतलेला नाहीये. जाईल चेंडू पॉइंट क्षेत्रामधून डीपला. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा पूर्ण, 3 धावा पूर्ण, सॉरी 3 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचे काही चेंडू शेष आहेत. जय बजरंग कारिवली संघापुढे नक्कीच किती धावांचं लक्ष ठेवण्यात यश मिळवत आहे स्वराज्य कशेली संघ बघायचे. पुढे येऊन खेळलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मंगेश चांगले क्षेत्ररक्षण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, 2 धावा पूर्ण. हे आहे क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आहे स्वराज्य कशेली संघाच्या या फलंदाजांचं. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चला, जयदुर्गा सुरई आणि चौथा हिरवा मानकोली ए. जयदुर्गा सुरई, चौथा हिरवा मानकोली ए दोन्ही संघाचे कर्णधार. आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि टॉस नक्कीच आमचे सहकारी समालोचक मांजरेकर सर करणार आहेत. ओहो, यावेळी मात्र थेट यष्ट्यांवर चेंडू आदळतोय आणि अशा प्रकारे फलंदाज त्रिफलाचित. पाहुनिया सोनू माझे जानू, माझा मूड झाला फ्रेश. चार षटकामध्ये 46 धावा करून 47 धावांचं लक्ष. 47 धावांचं लक्ष स्वराज्य कशेली संघाने जय बजरंग कारिवली संघासमोर ठेवलेले आहे. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मांजरेकर सर टॉस करतील आणि मान्यवर कक्षामध्ये टॉससाठी मी आमंत्रित करतोय के साहेब आपणास, एक डॅशिंग पर्सनॅलिटी. त्यानंतर गणेश पाटील, अष्टपैलू खेळाडू, खास करून कबड्डीपटू म्हणून वडूनगर गावामध्ये प्रसिद्ध आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. आपण पाहतोय स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफी स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच सुरई आणि चौथा हिरवा मानकोली ए मध्ये ही जबरदस्त लढत. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघांचे कर्णधार कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सर, पाहुणे आहेत गणेश पाटील, कबड्डीपटू, क्रिकेटपटू, वडूनगर गावचे. त्यानंतर के एक हँडसम पर्सनॅलिटी, खरबाव गावचे सामाजिक कार्यकर्ते. नक्कीच मी पुन्हा एकदा गणेश पाटील आणि कारभारी सर आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. 2 मोठ्या संघांमध्ये लढत होते. एका बाजूला आहे सुरई तर दुसऱ्या बाजूला चौथा हिरवा मानकोली ए. पहिल्यांदा मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ज्यांनी कबड्डीचे मैदान आतापर्यंत गाजवले त्यांना विनंती असेल की आपण नाणेफेक करायची आहे. पहिल्यांदा कोण बोलणार? या ठिकाणी सुरई संघ नाणेफेक जिंकलेली आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय गणेश पाटील आणि कारभारी सर आपल्याला धन्यवाद सांगेन की आपण कार्यक्रमाचा बसून आनंद घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी बसायचं आहे. या ठिकाणी सुरई संघ आपण नाणेफेक जिंकलेली आहात. एकंदरीत सकाळचा आणि दुपारचा निर्णय बऱ्याच वेळा पुढे मागे झाले. संध्याकाळचं सूत्र थंड हवेचा झोका, पश्चिमीचे वारे पूर्वेकडे वाहायला सुरुवात झाले. पहिल्यांदा आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नाणेफेक जिंकून आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपण 2-3 वेळा पाहिलं असेल की नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली गेली. एकंदरीतच सामन्यातील चित्र आता थोडंसं गरम झालेलं आहे. आता क्वालिटी क्रिकेट आमचे चिकणे सर जसे म्हणाले
तसं आता आपल्याला पाहायला मिळतं. एवढ्या मोठ्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मानकोळी संघ खूप चांगला आहे आणि त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, पण सुरई संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. काही बदल झाल्यात की मागच्या सामन्यातील तेच सेम चित्र राहील? तोच संघ आहे, काही बदल नाही. ओके, तर नक्कीच मी तुमच्या संघाला एवढंच विचारेन, फलंदाजी लगेचच तुम्हाला करायची आहे, कमीत कमी धावात रोखण्याचे त्यांचा प्रयत्न असेल. आता क्वालिटी क्रिकेट, मी कॉमेंट्रीमध्ये नेहमी सांगतोय ती घरामध्ये फ्रीज टीव्ही सगळे असेल, पण आपल्याकडे स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफी तुम्हाला सुद्धा पाहिजे. तर आता या सामन्यासाठी तुमची काय वेगळी रचना असणार आहे? हा तरी आम्ही वेगळी रचना ते करू, कारण पहिला स्टार्टिंगला मी पिचचा अंदाज न मिळाल्यामुळे आम्ही 50+ म्हटलं होतं, पण आता या मैदानात बघितलं तर 40+ धावा चांगला टार्गेट आहे. नक्कीच, तर त्यांनी सांगितलं की अशा मैदानात आम्ही फलंदाजी करताना सुद्धा आम्ही आमचा मनसुबे आमच्या मैदानामध्ये दाखवणार आहोत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स विथ चिकने सर. खूप धन्यवाद. तर मित्र, दुपारचं सत्र आणि चहाची वेळ झालेली आहे. आमचे सर्वांचे लाडके जगदीशजी कारभारी यांच्यामार्फत फक्कड चहाची सोय करण्यात आलेली आहे. नक्कीच सर्वांनी चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. राम राज्य में फल फूल मिले, कृष्ण राज्य में घी, कलयुग में चाय मिला, फूक फूक कर पी. आइए दोस्तों, लौट चलते एक बार क्रिकेट की दुनिया में. हालांकि बहुत बड़ा मैच आप देखने जा रहे हो. जय बजरंग कारिवली वर्सेस स्वराज्य कशेली. हालांकि जय बजरंग कारिवली के सामने 47 रनों का लक्ष्य रखा है. बहुत अच्छी बल्लेबाजी यहाँ पर है कि बालाराम, उसके बाद साईनाथ और उसके बाद गिरीश और महेश, इन चारों बल्लेबाजों ने, संदीप नाइक और यस मंगेश को आज ओपनिंग में यहाँ पर लाया गया है. हालांकि ये बहुत बड़ा यू टर्न है संदीप नाइक का, क्योंकि 47 रन पूरे करने 4 ओव्हर में कुठे ना कुठे आपण पाहतोय की स्ट्रॅटर्जी चेंज केलेले संदीप नाईकने. मंगेश सारखा फलंदाज जो चांगली फलंदाजी करतोय, मागच्या वर्षी ज्याने एक अर्धशतक झळकावलं होतं, एकदा 47 धावांवर बाद झाला होता. यावर्षी मात्र कुठे ना कुठे आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म परत आणावा लागेल मंगेश यास. बघूया कर्णधाराने विश्वास दाखवलेला आहे मंगेश याच्यावर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रंट, कॅप्टन टू कॅप्टन आपण पाहतोय. पहिला चेंडू गिरीश मडवी कर्णधार आहे स्वराज्य कशेली संघाचा, स्वतः जबाबदारी स्वीकारलेले. संदीप नाईकने सलामीस येऊन स्वतः जबाबदारी स्वीकारलेले. पंच, आपण सामना थोडा थांबवायचा आहे फक्त काही सेकंदासाठी. बघा, टिपक्यांची रांगोळी काढावी तशी रक्षणाची मांडणी केलेली आहे. शॉट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे, मिड ऑफ आहे.
त्यानंतर लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. पहिला चेंडू गिरीश मडवी. हो, पहिला चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, जागा सोडली होती. मात्र गिरीश मडवीचे जे चेंडू आहेत ना ते पडल्यानंतर आजच्या अंगाला नेहमी वळत असतात. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्या चुकीचा फायदा दोन्ही फलंदाज घेतील. 2 धावा तर पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. येस, 3 धावा पूर्ण. बघा मांजरेकर सर, सकाळपासून आपण पाहतोय एकेरी दुहेरी तिहेरी धावा आहेत ना त्या अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानावर पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावाने खातेगोल करतोय संदीप नाईक. संकेतचा श्री गणेश होतोय संदीप नाईकच्या. सत्तेचाळीस धावांची गरज असताना आतापर्यंत धावसंख्या होते ती 3. पाहूया पुन्हा एकदा नवीन चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र दिशा भरकटलेला आहे. दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. या एका धावेने धावसंख्या होते 4. अजूनही 43 धावांची गरज. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्ले. स्वर्गीय नंदकिशोर स्पर्धेचा हा नियम आहे की पहिले षटक जे आहे ते पॉवर प्ले असणार आहे. खेळ पॉवर प्लेचा आहे पण प्रेक्षक मात्र पॉवरफुल गेम पाहत आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. बरोबर बॅटच्या तडाक्यात जर हा चेंडू आला असता तर मात्र विकेट किपरच्या डोक्यावरनं चौकार होऊ शकला असता. 47 धावांची गरज आहे. त्यामुळे आपण पाहतोय डिफेन्स क्रिकेट नाहीये तर अग्रेसिव्ह, आक्रमक, काउंटर अटॅक अशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो. सकाळपासून आम्ही तिन्ही पंचांना पाहिलं. सर्व निर्णय अगदी अचूक दिलेले आहेत. आणि नक्कीच न्यू 40+ आपले हे जे आयोजन आहे आणि आपण जी पंचकपिंडी निवडलेली आहे अगदी अफलातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आणि आता मात्र आधे बॅट से खेळना चाहते थे. बरोबर बॅटच्या तडाक्यात चेंडू येत नाहीयेत. लेग बाईच्या रूपानं 1 धाव. या एका धावेने धावसंख्या 6 होते. खरं तर सशाच्या गतीनं धावायला पाहिजे पण कासुमाची गती मला वाटते जय बजरंग कारिवली संघ आपल्याला संकटात नेऊ शकते. कारण स्वराज स्पोर्ट्स कशेळी संघ ज्या पद्धतीने त्यांची बॉडी लँग्वेज आहे, बाळाराम आणि साईनाथनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली, नक्कीच अफलातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नाहीये. सुंदर झेल आणि मोठा फलंदाज स्वतः कर्णधार संदीप नाईक या ठिकाणी फेल होतोय. थँक्यू विजय. नवघर वर्ण एक व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर चिकणे साहेब, आपल्या गावचं एक लाडकं व्यक्तिमत्व ज्यांनी कबड्डीच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं तालुक्या पर्यंत पोहोचवलं. एक मातीत रमणारा, मातीसाठी खेळणारा, मातीच्या खेळाचा एक जबरदस्त खेळाडू गणेश पाटील. आणि यांचा सत्कार करतील स्वतः कारभारी सर. नक्कीच गणेश पाटील, आपल्याकडे एवढं सगळं काही आहे तरी आपले पाय मात्र जमिनीवरच आहेत. ग म्हणजे गर्वापासून दूर, ने म्हणजे नेहमी गावाचा विचार करणारा आणि श म्हणजे शत्रूलाही मित्र वाटावा. जोरदार टाळ्या वाजूया गणेश पाटील यांचा हा जबरदस्त सत्कार. यानंतर आपण गोड आवाज ऐकूया ज्ञानेश्वरजी चिकणे सर. मंगेश याचा त्रिफला उडवलेला आहे गिरीश मडवीने. तुला पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. नको डीजे मास्टर, या 40+ खेळाडूंना ते दिवस आठवून देऊ नका. कारण आता
येस, त्यांच्या मुलांकडून हे अपेक्षित आहे, मात्र 40+ खेळाडूंकडून हे अपेक्षित नाही आहे. तर आपण ओल्ड इज गोल्ड असे काही गाणे लावा. गिरीश याच्या माध्यमातून आपण बघितलं की 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झालेले आहेत. ऑन हॅट्रिक गिरीश मडवी. हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पूर्ण झालेली नाही आहे. संधी आहे गिरीश मडवीकडे. उमेश नाईक फटका मारण्याच्या अगोदर ॲक्शन केली होती पंचांकडे की हा चेंडू मला वाईट पाहिजे. पंच एकदा खेळाडू क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू मोजून आपण सांगायचे की येस 10 आहे तर 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय स्वराज्य कशेली संघाला. आणि या 2 धावा आम्ही ॲड करतोय धावसंख्येमध्ये. जय बजरंग कारिवली संघाच्या धावसंख्येमध्ये. सुधारित धावसंख्या झालेली 8. आज पॅनल्टीच्या 4 धावाने कुठला संघ बाद झालेला या स्पर्धेमधून तर तो विलासमती राहणार संघ. या संघाला 4 धावांनी पराभव पत्करावा लागला होता आणि त्यांना 4 धावाचा पॅनल्टी कशी मिळाली होती बघा. कंपल्सरी ड्रेसिंग नव्हती, 2 धावांची पॅनल्टी. 11 खेळाडू नव्हते, 2 धावांची पॅनल्टी. आणि या 4 धावांमुळे हा संघ पराभूत झाला होता शेवटच्या क्षणी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. साई कशेली एक्सप्रेस साई गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट हायवे एंडकडून खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज पशु. खेळण्याचा प्रयत्न नाही आहे कारण डाव्याशीच्या बराच बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा होतो पंचांचा. धावसंख्या झालेली 9. 47 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. पुढील जो सामना आहे जयदुर्गा सुरई नंबर 1 ची टीम आणि चौथा हिरो मानकोली ए मागच्या वर्षीची नंबर 1 ची टीम. ओहो, यावेळी मात्र काय जबरदस्त फटका. देख ना, चौकार आहे की षटकार. यस, पंचांचा इशारा आहे तो चौकार. तेरा धावा धावफलकावर लागलेले आहेत. परशूच्या बॅटमधून आलेला हा अप्रतिम चौकार. तर धावा झालेले आहेत या चौकारानिशी 13. शफल क्रॉस झालेला फलंदाज हुक केलेला चेंडूला. जाईल चेंडू गिरीश मडवीकडे. ओहो, बघा गिरीश मडवीचा या ठिकाणी काय अंदाज आहे जय घेण्याचा. पाहू शकतो आपण शफल क्रॉस झाला होता फलंदाज, हुक केला होता चेंडू. आणि गिरीश मडवीचं सेलिब्रेशन बघा. त्याला माहित आहे आपण हा झेल घेतला नाही, हा कॅच घेतला नाही, तर पूर्ण मॅच आपल्या तावडीत आपण आणलेला आहे. कॅप्टन गिरीश आहे, त्याला माहित आहे परशूच्या विकेटचं महत्त्व. आणि एक सुरेख झेल परशू याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि 3 फलंदाज फ्रंटलाईन फलंदाजी पूर्णपणे कापून काढलेली. संदीप 3 वर बाद झाला, मंगेश 0 वर बाद झाला. आज जो डाव खेळला होता नक्कीच एक प्लॅनिंग केली होती. संदीप मंगेशला जोडीला घेऊन आला होता सलामीसाठी, मात्र पूर्णपणे फसलेला आहे. जुगार पूर्णपणे फसलेला आहे. जुगार जो खेळला होता तो उमेश. आता मात्र मेघनाथ आणि उमेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. साईनाथ पुढे येऊन खेळलेला आहे, मात्र उमेश अपयशी ठरतोय पूर्णपणे. साईनाथ असा गोलंदाज आहे ना, ज्या गोलंदाजाला माहीत आहे की कुठल्या टान्सवर येऊन फलंदाज कुठे मारू शकतो फटका, आणि त्याची
पूर्णपणे त्याचं पूर्णपणे गोलंदाजीवर नियंत्रण असते आणि नियंत्रणामुळे त्याच्या ज्या टप्प्याची दिशा आहे ती अचूक असते. पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय अचूक टप्प्यावर गोलंदाजी. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर आउट स्विंग झाला होता. याआधी आपण बघितलं इन स्विंग झाला चेंडू, त्यानंतर आपण बघितलं आउट स्विंग झाला. ही खासियत आहे साईनाथ याच्या गोलंदाजीची. म्हणून मी म्हटलं होतं सर मांजरेकर सर, सामना सुरू होण्या अगोदर ही जी लढत आहे ती स्वराज्य कशेली संघाची गोलंदाजी आणि जय बजरंग कारिवली संघाची फलंदाजी या दोन गोष्टीमध्ये. मात्र आतापर्यंत मानसिक विजय संपादन केलेला आहे स्वराज्य कशेली संघाने. ड्राईव्ह केलेला चेंडूला यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. उमेश याच्या बॅटमधून आलेला चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकलेल्या धावसंख्या झालेली 17. आता मात्र चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला होता. खराब चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या होईल एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 18. 47 धावा म्हणजे अजून 29 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 29 धावा. सामना संपलेला नाहीये, काहीही घडू शकतं या सामन्यात. आउटसाइड एज एसटी रक्षक चूक करतोय. मात्र चांगला प्रयत्न होता एसटी रक्षकाचा. एक धाव पूर्ण. एकोणीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर उद्याचा शेड्यूल मी येथे सांगेन. छत्रपती शिवाजी वडूनगर विरुद्ध कान्हाई स्पोर्ट पाहे पहिला सामना असेल. दोन्ही संघांनी वेळेवर हजर राहायचं आहे. ठीक 9 वाजता उद्याचा शेड्यूल सुरू होणार आहे. जॉली स्पोर्ट कामतगार एकविरा पिंपळनेर दुसरा सामना होणार आहे. नंदकिशोर खारबाव ए गावदेवी स्पोर्ट पाहे. वॉट अ मॅच. पारंपरिक प्रतिस्पर्धी सर समोरासमोर असतील. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेले 19. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. उद्या तिसरा सामना असेल नंदकिशोर खारबाव ए विरुद्ध गावदेवी स्पोर्ट पाहे. उद्या चौथा सामना मार्कंडे स्पोर्ट कारिवली आणि बंद्र्या मारुती काल्हेर. आणि मार्कंडे स्पोर्ट कारिवली बंद्र्या मारुती काल्हेर विजेता संघाशी सचिन स्पोर्ट पूर्णा संघ 2 हात करणार आहे. तर उद्या सर्व संघांनी वेळेवर हजर राहायचं आहे. खास करून छत्रपती शिवाजी वडूनगर या संघाचा मीही प्रतिनिधी आहे. एक मारा लेकिन सॉलिड मारा. सभापती चषक 2021 विजेता संघ छत्रपती शिवाजी वडूनगर विरुद्ध कान्हाई स्पोर्ट पाहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. महेश खोल टप्प्याचा चेंडू ब्लॉक आउट. स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं उमेशने. धावसंख्या 1 ने पुढे सरकलेली आहे. 20 धावा धावफलकावर लागलेले. अजूनही 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत. 27 धावा. हातावर हात मारत असतील कॅप्टन संदीप नाईक परशू. डगआउटमध्ये सामना पाहण्याची वेळ आली. लवकर बाद झालेले आहेत. खास करून मंगेश लेफ्टी बॅट्समन आहे आणि लेफ्टी बॅट्समनने या इथे काही केलं नाहीये. फुलटॉस चेंडू हवेच्या विरुद्ध दिशेने केलेला फटका नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. 1 बाउंड चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. येस सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी. महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो ऑन द राईस केलेला चेंडूला लंगानी लंगाप यांच्या मधून गोली की रफ्तार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
धावा धावफलकावर लागलेले आहेत. महेश ह्यावेळी मात्र ओ चांगला चेंडू होता, मात्र चांगल्या चेंडूवर मिळतोय लकी चौकार जय बजरंग कारिवली संघाला. थँक्यू डीजे. बघा गोलंदाजाने इतकं अलर्ट राहणं आवश्यक आहे की त्यांचे जेव्हा क्षेत्ररक्षक पूर्णपणे तयार असतील ना तेव्हाच गोलंदाजीला सुरुवात करणं आवश्यक आहे. इथे कुठे ना कुठे यष्टीरक्षक चेंडूसाठी तयार नव्हता आणि आपण बघितलं की यष्टीरक्षकाला दिसलंही नव्हतं की कुठून चेंडू येतोय. यष्टीरक्षकाच्या हातामधून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला, बाईच्या रूपाने चौकार आला. या चौकाराने धावसंख्या झाली 34. 13 धावांची आवश्यकता. कुठे सामना होता आणि कुठे आलाय. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सामन्याला कलाटणी मिळालेले. टॉस इथे मात्र फायदा उचलता आलेला नाही तरी चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पाहू शकता सर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये फुलटॉस चेंडू होता, स्वांग केला होता चेंडूला. मिड विकेट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होत होता चेंडू आणि क्षेत्ररक्षक मात्र पूर्णपणे अपयशी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ही लढत होती फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये. पहिल्या 2 षटकात आपण बघितलं गोलंदाजीचं वर्चस्व. आता मात्र तिसऱ्या षटकात आपण पाहतो फलंदाजीचं वर्चस्व. 38 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. हा चेंडू जाईल सरळ स्क्रीन समोरच्या स्क्रीनवर. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली 42. आजच्या दिवसातील हा जर फटका बघितला सर आपण तर सर्वोत्कृष्ट फटक्यामधील एक फटका होता. फ्रंटफुटला आला होता फलंदाज. बघूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. काय जबरदस्त फटका होता हा. स्टेप आउट झाला होता थोडासा आणि लॉंगॉन आणि लॉंगॉफ यांच्यामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा अजूनही इशारा आलेला नाहीये. पाण्याची सोय करायची लगेच. बघा अजून एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये. तसं थर्ड अंपायरची इथे व्यवस्था नाही आहे. यस मात्र सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडलेला आहे. पंच यस सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडलेला आहे. यस सीमारेषेच्या बाहेर चेंडू षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 44. व्हॉट अ बॅटिंग बाय मेघनाथ. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. वाटलं नव्हतं दुसऱ्या षटकानंतर मांजरेकर सर हा सामना अशा प्रकारे कलाटणी घेईल. मात्र क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जात आहे. पिक्चर विद्या बालनच्या शब्दात म्हटलं तर पिक्चर 3 गोष्टींवर चालतं. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आणि क्रिकेट फक्त 3 गोष्टींवर चालतंय. अनिश्चितता आणि अनिश्चितता. 6 चेंडू फक्त 3 धावांची आवश्यकता. इथून चमत्कारच वाचवू शकतोय स्वराज्य कशेळी संघाला. धावसंख्या झालेले ज्ञानेश्वर कदम 44. समोर करायच्या आहेत 47 धावा. महेश याच्यावर नाराज असतील कर्णधार. कारण महेशच्या या षटकामध्ये किती धावा. तब्बल 21 धावा आल्या. टोटल 25 धावा आल्या. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातो डॉट. हा जर सामना वाचवला मांजरेकर सर तर ह्या गोलंदाजाचं कौतुक नक्कीच वर्षभर होत राहील. कारण एक चांगला सामना आहे आणि चेंडू बघा 6 चेंडूमध्ये 3 धावा जर वाचवल्या तर खरोखरच एक चमत्कार असेल स्वराज्य कशेली संघासाठी. आता मात्र 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. बालाराम ह्यावेळी मात्र चेंडू आहे काऊ कॉर्नरवर. 2 धावा पूर्ण केल्या जातील.
स्कोर लेवल झालेला आहे. एक धावेची आवश्यकता, इथून पराभव होऊ शकत नाही जय बजरंग कारिवली संघाचा, कारण 4 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. तसं म्हटलं तर क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. कधी कधी मांदिल्यासाठी होरका बुरत असतो. येस, बघा मी सांगितलं होतं की कधी कधी मांदिल्यासाठी होरका बुरत असतो. इथून मांजरेकर सर, इथून जर जय बजरंग कारिवली संघ सामना हरला तर झोप लागेल रात्रभर? अजिबात लागणार नाही. मात्र इथून जर सामना जिंकला स्वराज्य कशेळी संघाने तर हा संघ हा सामना वर्षभर विसरू शकत नाही. 3 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. बॅट्समन जयेश. चार फलंदाज बाद झालेले आहेत. चांगली फलंदाजी केली आज खास करून उमेश आणि मेघनाथने. उमेशने तितकी चांगली फलंदाजी केली नाही, कारण फक्त 8 धावा केल्या 9 चेंडूमध्ये. मात्र मेघनाथला चांगली साथ दिली. 5 चेंडूमध्ये ज्या 20 धावा केल्या मेघनाथने, चांगली साथ दिली उमेशने. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. इथून दबाव असेल ज्ञानेश्वर मुकादम खरं म्हणजे फलंदाजांवर, कारण जेव्हा कमी चेंडूमध्ये जास्त धावा असतात ना, हरण्यासारखं तुमच्याकडे काही नसतं, तेव्हा बेधडक फलंदाजी केली जाते. मात्र जास्त चेंडूमध्ये कमी धावा जेव्हा असतात तेव्हा दबाव असतो फलंदाजावर. इथून फ्लिक केलेल्या चेंडूला हो चांगला फटका. जयच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 धाव पूर्ण आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय जय बजरंग कारिवली संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन.